जो प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला होता महात्मा गांधी पुढे, की जी पद्धत तुम्ही सांगताय दलितांमधले निवडून आले पाहिजे, त्याच्यामधला ते म्हटले एक फार महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे की निवडून आल्याची वफादारी ही कोणाकडे राहील? दलितांकडे राहील की ज्या पक्षाकडून तो निवडून आला त्याच्याकडे राहील? ते वफ प्रॉपर्टीमध्ये किंवा वफ बोर्डावरती निवडून गेलेला माणूस व त्याला नॉमिनेट केलेला जो आहे, या नॉमिनेट केलेल्या माणसाची वफादारी ही कोणकडे आहे की सरकारकडे आहे? माझ्या दृष्टीने मी जे काही बघितलेलं आहे एवढंच बोलून या ठिकाणी थांबेल की त्याची वफादारी ही कोणकडे नसून ज्या पक्षाने नेमली आहे त्या पक्षाकडे आहे. आणि म्हणून वफची प्रॉपर्टी हिचा कुठेही, ज्याला आपल्याला म्हणता येईल, व्यवस्थितपणे वापर झाला पाहिजे. त्याचं कुठेतरी रेकॉर्ड करायला सुरुवात झाली पाहिजे. त्याच्यातून इन्कम येईल तो कशा रीतीने असणारा गोळा केला पाहिजे, त्याचा गोळा करणारं कोण, त्याचा वापर कशासाठी होईल, या गोष्टीचा असणारा त्याला आपल्याला म्हणता येईल की कुठेही नाही. आणि याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं मी असताना मानतोय की मुस्लिम समाजाचा इंडिपेंडंट विचाराचा माणूस हा सत्तेमध्ये गेला नाही. तर जे कोणी सत्तेमध्ये मुस्लिम समाजाचे गेले तर इथल्या राष्ट्रवादी मार्फत गेले किंवा काँग्रेस मार्फत गेले. दुसऱ्या कुठल्याही पक्षाला असणाऱ्या मुस्लिम समाजाने संधीच दिली नाही. आणि त्याच्यामुळे ते जे कार्यकर्ते लढत होते या सगळ्या प्रश्नांवरती ते सत्तेपासून लांब गेले. स्वार्थी जे होते ते सत्तेमध्ये गेले. आणि म्हणून वक्फ बोर्डची प्रॉपर्टीचा मी असं म्हणेन की त्याचा उपयोगच झाला नाही. आणि म्हणून वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीचा उपयोग व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचं इन्कम एवढं आहे याची मला जाणीव आहे की अनेक मुस्लिम समाजाचं प्रश्न त्याच याच्यातून सुटतात अशी असणारी परिस्थिती आहे. मदरसा आणि मदरसातून निघणारा विद्यार्थी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मदरसामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते धार्मिक शिक्षण दिलं जातं. ते शिक्षण पूर्णपणे योग्य आहे याच्याबद्दल दुमत नाही. पण आपण आता ज्या युगामध्ये राहतोय त्या युगामध्ये नेकी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही असं नाही. मदरशामधनं नेकी शिकवल्या जातं, धार्मिक प्रश्न शिकवल्या जातात, सगळं आहे. पण तो आजच्या ह्याच्यामध्ये नोकरी हा जर आपण असं विचार केला तर व्यवहारवादी जो आहे तो व्यवहारवादीचा असणारं शिक्षण त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून हा मदरशाचाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मदरशामध्ये हे धार्मिक शिक्षण घेण्याबरोबरच त्याला 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेट हे जोडायचं की न जोडायचं हा इश्यू मदरस्यांचा आहे. ज्या मदरस्यांनी हे जोडलं त्या मदरस्याच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न राहिलेला नाही. पण ज्या मदरस्यांमधनं हे आधुनिक शिक्षणाचं ज्यांनी जोड दिलेली नाही त्यांचा प्रश्न फार मोठा आहे. आणि अधिकांश मदरस्यांमधनं
हे आधुनिक शिक्षणाची जोड त्यांनी असं दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुस्लिम विद्यार्थ्यांकडे किंवा मुस्लिम समूहाकडे कला ही मोठी जरी असली तरी ती कला स्वतःहून अवगत करत असतो. त्याला कुठेही शिक्षण मिळते किंवा शिक्षणातून मिळालेली अशी असणारी परिस्थिती नाही. आणि म्हणून मदरशामधला असणारं ज्या दिवशी का मला माहीत आहे की मदरशामधल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस रॅशन कार्ड काढून द्यायची असणारी वेळ आली त्यावेळी मदरशामधलं चालवणारे जे आहेत त्यांनी असं म्हटलं की आम्ही सरकारची मदत घ्यायची का. हा मुसलमानांमधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आम्ही सरकारी मदत घ्यायची का. काही मदरसे म्हटले की नाही आम्हाला रॅशन कार्ड चालेल. काही मदरसा म्हणाला की आम्हाला रॅशन कार्ड अजिबात नको. का तिथे त्यांना कुठेतरी असं वाटतं की बाबा आपण रॅशन कार्ड घेतलं आणि रॅशन कार्डमधनं अन्नधान्य आलं तर कुठेतरी शासनाचं नियंत्रण आपल्यावरती येईल असं त्याला त्या ठिकाणी असं वाटतं. अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा प्रश्न मुस्लिम समाजानेच स्वतःहून सोडवला तर अधिक त्याच्यातलं महत्त्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं हे जे आधुनिक शिक्षण घ्यायचं जे आहे त्या सगळ्याच्यामध्ये त्या आधुनिक शिक्षणामध्ये मदरसा देऊ शकतात का. तेवढं मदरसाचं इन्कम आहे का. एखादी असणारी सायन्सची लॅबॉरेटरी उभी करणं, एखादं असणारं इन्स्ट्रुमेंटचं सेंटर उभं करणं आणि मुस्लिम विद्यार्थ्यांकडे असणारं हे नॉलेज मोठं आहे. त्याच्यामुळे त्याला असणारं संघटित करणं हा त्याच्यातला भाग आहे. आता हे जर उभं करायचं असेल तर एक तर समाजाकडून जकात जो येतो तो त्याच्यासाठी वापरला पाहिजे. नाही जकात जर वापरायचा नसेल असं जर निर्णय झाला त्या याच्यामध्ये तर मग दुसरं आहे की मग शासनाचं अनुदान घेऊन हे उभं करणं हा त्याच्यातला भाग आहे. जकातच्या संदर्भात सुद्धा मी असं एवढंच म्हणेन त्या ठिकाणी की अनेक जण जकात हा स्वतःहून खर्च करतात. त्याच्यामध्ये मी ही चर्चा सुरुवात मध्यंतरी केली होती की शहरामधला जकात हा जर एकत्रित कुठेतरी पद्धतीने करता आला, गोळा करता आला तर ती फार मोठी रक्कम आहे. जकातची जी रक्कम आहे ही फार मोठी शहरातली रक्कम आहे. आणि त्याच रकमेतून असणारा मदरशाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण याच्याकडे असणारा आपल्याला त्या ठिकाणी कळता आहेत. पण शेवटी असं आहे की हे सगळे प्रश्न जे आहेत हे मुस्लिम समाजाने स्वतःहून डिबेट करून त्याची एक सिस्टम उभी केली पाहिजे. उरलेलं कुठलाही राजकीय पक्ष ही सिस्टम उभी करण्यामध्ये मदत करेल का, डिस्कशन करण्यामध्ये मदत करेल, पण ती कशी असावी, तिचे नियम काय असावे. कारण का शेवटी मुस्लिम धर्माच्या संकल्पनेमध्ये जसं व्याज हे बसत नाही तसं हे जकातचं काय काय बसतं काय काय बसत नाही हे आम्हाला सगळ्यांना कोणाला माहीत नाही. ते तुम्हालाच गाईड करावं लागणार, मुस्लिम समाजालाच गाईड करावं लागणार. आणि ते तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही त्याची चर्चा करत नाही तोपर्यंत मला वाटतं असणारं राजकीय पक्षांना थोडंसं कठीण जातं की कशाला पाठिंबा द्यायचा आणि कशाला पाठिंबा द्या. आणि मी जसं म्हणालो की आम्हाला दिसते की जकात फार मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता हा जकात शहरामध्ये जर जमा केला तर मग त्याचं सांभाळणार कोण. त्या ह्याच्यामध्ये तू कशासाठी वापरायचा. आता त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मामध्ये काय काय बसतं हे ॲज अ नॉन मुस्लिम आम्हाला कळत नाही. त्याच्यामध्ये तुम्हालाच तो गाईड करावा लागेल. आणि तो माझ्या अंदाजानं तुम्ही असणाऱ्या ह्या सगळ्या प्रश्नांवरती जर लक्ष केलं तर मला वाटतं ह्याची आपण इतर पक्षांना विचारण्यापेक्षा मी उलटा विचारतो की मुस्लिम समाजाने काय सजेशन दिलं. काही सजेशन नाही. किंवा ही जी वक्फ बोर्डची प्रॉपर्टी मी असं म्हणतोय की याच्या नेमणुकीच्या संदर्भात
गेली 70 वर्ष आपण असं बघतोय की जो कोणी आला त्या पुढच्या प्रॉपर्टीवरती त्यांनी विकण्याचीच परमिशन दिली. मान्य आहे चला की त्यांनी विकण्याची परमिशन दिली, हे मान्य आहे. पण ते विकायचं कितीला, आलेला विकण्या तो निधी जो आहे तो कुठच्या कोशामध्ये जमा केला पाहिजे, त्याचा खर्च कोण करणार, तो खर्च कशा कशावरती होणार, याचं सजेशन जोपर्यंत आपल्याकडून येत नाही माझ्या दृष्टीने ते असणं महत्वाचं आहे. जसं मी एक उदाहरण म्हणून देतो की दलितांच्या जमिनी आहेत, बेमोलपणे विकल्या जात होत्या. दलितांनीच एकत्र येऊन सरकारला सांगितलं की आम्हाला विकण्याचा अधिकार तुम्ही दिलाय, पण ती जमीन कितीला विकावी हेच आम्हाला कळत नाही. तर त्यांनी सरळ सांगितलं तुमचं काय सजेशन आहे, म्हटलं कलेक्टरने आम्हाला विकून द्यावं. पण आता दलितांच्या जमिनी ज्या आहेत ते विकायच्या असेल तर कलेक्टर विकतो. कलेक्टरला एक सिस्टम घालून दिली की तू ॲडव्हर्टाइजमेंट कर, टेंडर मागव, ज्याचे हायेस्ट असेल त्याला देऊन मोकळा हो. तेव्हा या जमिनी ज्या आहेत या जमिनीचं कशा पद्धतीने असं वापर करायचा, कशा पद्धतीने डिस्पोज ऑफ करायचं, याचं मला वाटतं असताना मुस्लिम समाजाने त्याचं असताना दिलं तर अधिक चांगलं होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमचा जो असणारा एक प्रयत्न आहे की मुस्लिम समाजाचा असणारा प्रतिनिधी हे काँग्रेस राष्ट्रवादी विरहित जर गेला तर त्याची अधिक चर्चा होईल अशी असणारी परिस्थिती आहे. कारण तो सत्तेतून जात नाही तर तो संघर्षातून जातो. तो संघर्षातून जात असल्यामुळे त्याला लोकांची परिस्थिती माहिती आहे, त्याला लोक काय करतात याची त्याला माहिती आहे, आणि लोक आपल्याकडून काय अपेक्षा करतात हेही त्याला माहिती असल्यामुळे तो सत्ताधारी मुस्लिमांपेक्षा लोकांशी प्रामाणिक राहील असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून पुन्हा उत्तर कोल्हापूरच्या मतदारसंघामध्ये एक मुस्लिम उमेदवार आम्ही असणारा उभा केला आहे. मला अनेक जणांनी म्हटलं की प्रकाशराव ही परिस्थिती आहे का उभी करण्याची. काही मुस्लिम समाजातल्या लोकांनी सुद्धा मला फोन करून सांगितलं की तुम्ही मुस्लिम उमेदवार देऊ नका, कोण त्याला मतदान करणार. तर ही जी मुस्लिम समाजामधली भीती आहे ही मुस्लिम समाजानेच घातली असं मी स्वतःला मानतो, कोणी लोकांनी घातलेली नाही. आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 3 मुस्लिम उमेदवार उभे केले होते. एक इम्तियाज जो निवडून आला, परभणीमध्ये आलमगीर म्हणून होता की ज्याला असणारे 1,70,000 मिळाली, आणि कोल्हापूरचे असणारे आपले काजी आहेत की ज्यांना असणारे 1,70,000-1,60,000 मतं मिळाली. मुस्लिम समाजानेच विचार करावा की परभणीतले मुस्लिमान म्हटले की आम्ही असं 2% वरती मतदान दिलेलं नाही. कोल्हापूरमधला इचलकरंजीचा भाग जो होता त्या इचलकरंजीच्या भागामध्ये आपण असा विचार केला पाहिजे की आम्ही किती मतदान दिलं म्हणून. हा जो एक प्रचाराचा भाग आणि भीतीचा भाग जो आहे त्याला काही पक्ष या देशामध्ये तोडायला बसलेले आहेत. ही परंपरा जुनी आहे, नवीन नाही. दुर्दैवाने पण आपण असं ते ओळखू शकलो नाही. समाजवाद्यांचं तेच काम होतं, कम्युनिस्टांचं सुद्धा तेच काम होतं. परंतु मुस्लिम सायकिक अशी झाली की आपण जिंकणाऱ्या बरोबरच राहिलं पाहिजे. जुन्या काळी ती सायकिक नव्हती. जुन्या काळी सायकिक होती की जो आपल्या बरोबर आहे आपण त्याच्या बरोबर राहील, तो जिंको की हारो, तो जिंकला काय आणि हारला काय पण तो आपल्या बरोबर आहे म्हणून मी त्याच्या बरोबर आहे. ती बदलली आणि जो जिंकेल त्याच्याबरोबर ही जी मुस्लिमांची जी लाईन आली त्यातून मुसलमानांचा आयसोलेशनचं राजकारण सुरुवात झालं.
मी काही गोष्टी स्पष्टपणे मांडणार आहे. आणि हे जे आयसोलेशनचं जे राजकारण आहे ते वारंवार या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की बा ही परिस्थिती खरी नाही आहे. या देशामध्ये सेक्युलर मिजाजचा माणूस अजून शिल्लक आहे, त्याची ताकद आहे, फक्त त्याला इथे संधी दिल्या जाते. मी असं मानतो की ही निवडणूक त्या दृष्टीने असणं महत्वाचं आहे. बेरोजगारी सोडा, मुसलमानाच्या जगण्याचे प्रश्न आता उपस्थित राहिले, त्याच्या स्वतःच्या आयडेंटिटीचे प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. त्याची आयडेंटिटी संपवण्याचा असताना मार्ग या ठिकाणी चाललाय. तो कसला, तर इथे सिम्बॉलिक आहे. हिजाब मी असं मानतो की मुस्लिमांचं एक सिम्बॉल आहे, त्याच्यावरती अटॅक झाला की न झाला, झाला. हलाल एक मुस्लिमांचं सिम्बॉल आहे, त्याच्यावरती अटॅक झाला की न झाला, तर झाला. अजान याच्यावरती अटॅक झाला की न झाला, तर झाला. त्याच्यानंतर असणारा तलाक याच्यावरती अटॅक झाला की न झाला, तर झाला. आता त्याच्यानंतर असणारा नमाजवरती असणारा अटॅक झाला की न झाला, तर झाला. मुसलमानांचं राजकारण गेल्या 10 वर्ष कोणाच्या बरोबर आहे, ते एनसीपी बरोबर आहे, काँग्रेस बरोबर आहे. बरोबर आहे. या सगळ्या अटॅकमध्ये एनसीपी आणि काँग्रेस कधी तुमच्या बरोबर दिसली का? नाही. तुमच्या बरोबर कोण दिसले, तर भटके दिसले तुमच्या बरोबर. तुझ्याबरोबर कोण दिसलं, तर इथल्या असणारी दलित संघटना तुमच्या बरोबर उभ्या राहिल्या. कोण राहिल्या, तर इथल्या ओबीसीच्या संघटना उभ्या राहिल्या. किंवा इव्हन एनआरसी ज्यावेळेस आलं त्यावेळेस मोर्चा कोणी काढला, प्रतिमोर्चा कोणी काढला, तर इथल्या भटक्यांनी काढला. आणि भटक्यांचं आणलं की जे मुसलमानांचं होणार आहे ते आमचं होणार आहे, कारण आमच्या बापदाद्याचा प्रॉपर्टी नाही, गावही आम्हाला माहित नाही, मुसलमानाला त्याचं गाव तरी माहिती आहे. आम्ही 150 वर्ष ब्रिटिशांचे कैदी म्हणून राहिलो. आमचं कुठचं गाव आहे तेच आम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे जे मुसलमानांचं होईल ते आमचं होईल. आम्ही काही मुसलमान नाही, आम्ही इथले असणारे हिंदू आहोत. आणि तिथून ती चर्चा थांबली. एनआरसी तिथून थांबलं, पुढे गेलंच नाही. प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की आम्ही आमचं राजकारण बदलणार आहोत. मी मगाशी सगळे धर्मगुरू बसले होते तेव्हा त्यांना आव्हान केलं, मग 90 नंतर मला तुम्ही दंगल दाखवा. 90 नंतरचं राजकारण वेगळं आहे. 90च्या अगोदर दंगलीचं राजकारण, 90 नंतर दंगल नाही. का नाही? ती एकही धर्मगुरू सांगत नाही की 90 नंतर दंगलीचं राजकारण का नाही, कारण त्याचं आयामच बदललाय. मुसलमानांचं राजकारण हे सवर्णांचं राजकारण, पण मुसलमानांचं राजकारण कधीही पिछडा आपण ज्याला म्हणतो हिंदीमध्ये, ओबीसी आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो, त्याच्याबरोबर झालं का? कधीच झालं नाही. आम्ही 90 मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, हरियाणा, पंजाब इथल्या सगळ्या मुसलमानांना सांगितलं की तुम्ही आमच्या इक्वेस आहे का? मध्ये VP सिंगांच्या नावाने आम्ही असं एक नवीन मुवमेंट उभी केली होती, ही पिछडों की मुवमेंट, बॅकवर्डची मुवमेंट. तुम्ही एकदा त्यांच्याबरोबर बसा, बसले, सरकार बदल झालं आणि दंगल संपले आणि दंगलीचं राजकारण संपलं. मग काय सुरुवात झालं?
बाबरी मस्जिद सुरुवात झालं. त्याच्यानंतर काय सुरुवात झालं तर बॉम्बलाचं राजकारण सुरुवात झालं. त्याला दंगल करणारा माणूसच राहिला नाही. तर मग धार्मिक आणि बॉम्ब ब्लास्ट याचं राजकारण त्या ठिकाणी सुरुवात झालं आणि त्याच्या खाली आज असणारे अनेक पोरं आपल्याला आतमध्ये जाताना त्या ठिकाणी दिसतात. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांनी की आता सगळ्यात मोठा अडचणीत आलेला जो वर्ग आहे, जसं मुस्लिम अडचणीत आलेला आहे, त्याच्या आयडेंटिटीचा इश्यू आहे. आयडेंटिटी संपली तर काय राहिलं? काहीच राहिलं नाही. आयडेंटिटी मुसलमानांची संपली तर मुसलमानच इथला संपला, काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून जसं मुसलमानांच्या आयडेंटिटीचा प्रश्न उपस्थित राहिलाय तसाच या देशामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित राहिला. माझं आव्हान आहे तुम्हाला सगळ्या मुस्लिम तरुण पिढीला की तुम्ही थोडं ओबीसीमध्ये बसा, संबंध वाढवा, तुम्हाला दुःख कळतील, तुम्हाला प्रश्न कळतील, तिथे काय चाललंय हेही तुम्हाला सरळ लक्षात येईल. आपण जे सरळ म्हणतो त्या ठिकाणी की अरे भाई वो तो हिंदू है, अपने साथ आएगा ही नहीं. पण मी जे उदाहरण तुम्हाला दिलं परभणीतलं, औरंगाबादमधलं आणि इचलकरंजीमधलं, हे तुमच्या म्हणण्याला छेद करणार आहे ना. किंवा तुम्ही जे विश्वास ठेवताय की मला मुसलमानाशिवाय व्यतिरिक्त कोणी मतदान देणार नाही, ती छेद देणार आहे ना. पण या परिस्थितीला आपण संधी देणार आहोत. आज इथला काँग्रेसचा उमेदवार कोण आहे मला सांगा? गांधीवादी आहे. मग कोण आहे तो? भाजपचे नगरसेवक ना. लेबल लावलं की विचारही बदलतात का? मला एखादा फोन आला तर सर ऐसा है, अच्छा मतलब तो ठीक है, मैं कहा कुछ बात सुनना चाह रहा हूं. तो मैं कहा मैं तुम्हारा लेबल बदल देता हूं. बोले मतलब? मैं कहा तुम्हारा मुस्लिम लेबल निकाल के मैं हिंदू लेबल निकालता हूं. तो आपको मैंने कहा पूरा हिंदू ज्ञान आ गया क्या? बोले नहीं. तो मैंने कहा वैसे ही है. ये नगर सेवक हिंदू संगठन का है, गांधीवादी संगठन में आ गया है, तो इसका मतलब ये पूरा गांधीवादी इसको पता है? बोले नहीं. तो फिर मैंने कहा कैसे समर्थन की बात कर रहे आप? आपण या थोड्या थोड्या गोष्टी ज्या लक्षात घेतल्या पाहिजे की एक सेक्युलर संघटना हे गैर सेक्युलर का आहे. किंवा इथं असणारं जे मोहम्मद पैगंबराचं बिल आम्ही असणारं जे विधान परिषदेमध्ये मांडले त्यालाच काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार. तुमच्याकडे येतील ना काँग्रेस प्रचाराला, त्यांना सरळ विचारा ना की हे बिल मधला तुम्ही पाठिंबा का दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला असता तर कायदा झाला असता. कायदा झाला असता तर मोहम्मद पैगंबरांबद्दल जे काही दिल्या जातं आज कोणाला शिक्षा होत नाही. ते का पोलिसाकडे तुम्ही गेलात, शांततेने बसलात, तो म्हणतो कुठला कायदा लाव हे मला सांगा. 2 समाजामधलं भांडण लावलं, हा मी कायदा लावला, त्याच्या व्यतिरिक्त कायदा कुठला आहे तो मला सांगा. फार फार तर विटंबनेचा कायदा, त्याच्या पलीकडे नाही. तेव्हा हा कायदा आम्ही असणारा जो केला एवढ्यासाठी की मोहम्मद पैगंबर असेल किंवा इतर धर्मामधले असणारे जे धर्मगुरू आहेत त्यांच्याबद्दल जे असणारं वेडवाकडं लिहिलं जातं त्या वेडेवाकडं लिहिणाऱ्याला कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही असणारं बिल सादर केलं की 7 वर्षाची सजा त्याला झाली पाहिजे कमीत कमी. काँग्रेसवाले त्याला पाठिंबा का देत? त्याचं कारण एकच आहे की जो गांधीवादी विचारसरणीचा काँग्रेसमॅन होता त्याची संख्या कमी झाली आणि गैर गांधीवाद्यांची असणारी संख्या वाढली.
म्हणून असताना सेक्युलर काँग्रेस ही आता नॉन सेक्युलर हळूहळू व्हायला लागली. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की अशा ह्या परिस्थितीमध्ये लक्षात घेता रमजानचा असताना हा महिना आहे, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला माहिती आहे कोणी 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 रमजान येणार आहे म्हणून अगोदरच गेले. आम्हाला वाटप करायचे, तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही वाटप करू. ही चर्चा आहे माझ्याही कानावरती आहे, कोण कोण आणले कोण कोण नाही आणले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे, आम्ही सेक्युलरवादी आहोत का? आहोत, याच्याबद्दल दुमत नाही. पण कधीतरी आम्ही समाजाचा बरोबर राहणार आहोत की या बिलाच्या संदर्भातला असणारा माझ्या अनेक धर्मगुरूंची चर्चा झाली, जाहीर झाली. आणि मी त्यांना असं म्हटलं की खालपासून वरपर्यंत आपल्याला असणारा पाठिंबा हा मिळवावा लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याकडे पाठिंबा मागण्यासारखे बरेच नगरसेवकच्या निवडणुकांमध्ये येतात आणि म्हटलं तुम्ही पाठिंबा देता, पण यावर्षी म्हटलं यावेळेस तुम्ही पाठिंबा देत असताना म्हटलं माझी एक अट आहे, ती तुम्ही मान्य करा. ते म्हटले काय नाही. म्हटलं उमेदवाराला पाठिंबा देत असताना त्याला पहिल्यांदा विचारा की तू ह्या बिलाबरोबर आहेस. तो म्हटला होय, तर मग त्याला दुसरा प्रश्न विचारा की तुझ्या पक्षाने जर या बिलाला पाठिंबा दिला नाही तर तू कॉम बरोबर आहेस का? तुझी वफादारी कोणाकडे? या बिलाच्या संदर्भात म्हटलं उरलेल्या त्याच्या राजकीय आयुष्याच्या बद्दल नाही, पण त्याची या बिलाच्या संदर्भातली वफादारी कोणाची? कॉम बरोबर की राजकीय पक्षाबरोबर? तो जर म्हणत असेल मी कॉम बरोबर आहे तर त्याला खुशात तुम्ही पाठिंबा द्या. तो जर हे शब्द द्यायला तयार नसेल तर तुम्हाला पाठिंबा देण्याची त्याला काहीही गरज नाही. कारण शेवटी काही प्रश्न हे जे आहेत हे धसास लावणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. हे बिल सुद्धा धसास लावणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझं आपल्याला इथलं असं आव्हान आहे की आता मुसलमानांचा आयडेंटिटीचा प्रश्न उपस्थित राहिला. ज्यांना आपण असं सर्वश्रेष्ठ मानतो त्याचा अपमान असणारा वारंवार या देशामध्ये केला जातो. काँग्रेसवाल्यांनी कधी असं बिल आणण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ते बिल आता आलेलं आहे, मंजुरात ते बिल आलेलं आहे, सभागृहाने ते स्वीकारलेलं आहे. आता मंजुरात करणं महत्त्वाचं आहे. आणि ते मंजुरात करायचं असेल तर मुस्लिम समाज हा स्वतःच्या प्रश्नाशी निगडीत आहे. मी जसं म्हटलं की त्या मौलवींच्या बैठकीमध्ये, कजानच्या बैठकीमध्ये, या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये की वफादारी कोणाशी आहे. तर माझं असं आपल्याला आव्हान आहे या ठिकाणी की आम्ही आमच्या प्रश्नाशी इमान आहोत, आम्ही आमच्या प्रश्नासाठीच मतदान करणार आहोत. चॉईस आहे का तुम्ही असं मला विचारलं मुसलमानाला तर मी म्हणेन आज त्याच्याकडे कुठलाच चॉईस नाही. त्याचा जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो हिंदुत्ववादी संघटनेतून आलेला आहे आणि बीजेपीचा उमेदवार तो तर अधिकृतरित्याने आहे. तिसरा कोण आहे का? शेख सोडून असेल तर मला सांगावं. नसेल तर मग आपण असणारा सालीम शेखला असणारा या ठिकाणी स्वीकारत का नाही हा माझा असणारा प्रश्न आणि सवाल आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये एक अजेंडा आम्ही घेऊन चाललेलो आहोत की या देशामधला सेक्युलरवाद हा कायम राहिला पाहिजे. आम्ही असा एक सेक्युलर अजेंडा घेऊन चाललेलो आहोत.
मतदान होत असताना हे धर्म न बघता मतदान झालं पाहिजे याचा आम्ही असणारा आग्रह धरून यशस्वी झालेलो आहोत. विजयी झालोय का तर अजिबात नाही. यशस्वी झालो आम्ही पण विजयी नाही झालो. आता हे विजय करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. या ठिकाणी जर आम्ही विजयी झालो तर हा संदेश देशभर जाईल की एक मुस्लिम कॅन्डिडेटला नॉन मुस्लिम मतदान करून त्यांनी जिंकून आले अशी असणारी परिस्थिती आहे. पण हे कधी होईल की 40,000 मुस्लिम जो आहे हा 40,000च्या 40,000 पूर्णपणे शीखच्या पाठीमागे उभा राहिला. कारण 40,000मध्ये तो जिंकून येणार नाही. त्याला जिंकण्यासाठी कमीत कमी 75,000 मतं लागतील असा माझा तरी अंदाज आहे. कदाचित माझा अंदाज चुकलेला असेल पण मिनिमम 75,000 लागतील अशी असणारी परिस्थिती आहे. मुस्लिम हे जर म्हणणार असेल की मी एकतर्फी निर्णय आणि एक ह्याच्यामध्ये निर्णय देणार आहे तर माझं असं म्हणणं आहे की इतरांना मग शाश्वत होते की आपण या ठिकाणी मतदान दिलं तर विजय आपला होणार नाही. या तिन्ही मतदारसंघामधला त्यांनी पक्षाला मतदान दिलं तो मला नेहमी विचारत असतो की प्रकाशराव पुढच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांचं मतदान आपल्याला आहे ना. म्हटलं निश्चित आहे का तो आस लावून बसलेला आहे की मुसलमानाचं मतदान मिळालं तर मी जिंकलो आणि मुस्लिम उमेदवाराला सुद्धा माझं मतदान देऊन मी जिंकून एक परिस्थिती या देशामधली बदलू शकतो. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा निश्चितपणे विचार करून दबाव येईल, सगळं येईल याच्याबद्दल दुमत नाही. पण तू किती दिवस दबाव आपण सहन करणार आहोत. उद्याचं मला एक सांगा की ही आयडेंटिटी संपली, मुसलमानाचं वेगळं पहचान संपलं तर तुमचं अस्तित्व राहिलं का. जो दबाव आणतोय, ज्यांच्याकडून दबाव येतोय ते तुम्हाला वाचवणार आहेत का. आम्ही वाचवणार आहोत का. आम्ही मदत करू. तुम्हाला स्वतःला वाचायचं आहे. तुम्हाला भूमिका घ्यायची की मला वाचायचं आहे. तुम्ही वाचायचं अशी भूमिका घेतली की तुम्हाला असणारे बरेच जण मदत करायला. आणि म्हणून हा निर्णय आपण घ्यावा की आम्ही असणाऱ्या वंचितच्या उमेदवाराच्या पाठीमागे आहोत. आमचं मतदान वंचितलाच होईल ही अपेक्षा बाळगतो आणि मी रजा घेतो.